तर नमस्कार प्रेक्षक मंडळी हो, सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर इकडं जो धैर्य असतो, ते सर्वजण बाहेर आलेले असतात आणि ज्या अवंती आणि नीता असतात, दोघेही होळीची तयारी करतात. पण धैर्य तेवढ्यात ओरडतो आणि बोलतो, "हे काय करताय तुम्ही? अहो, काही कमी पडलंय, पहा ते." कारण तिथं जी सावी असते, ती आलेली नसते. त्यामुळेच ते चालू असतं. तेवढ्यात तिथं सर्वजण धैर्यकडे बघत असतात. तेवढ्यात तिथं इरा येते आणि इरा बोलते, "मी आहे ना धैर्य, आपण दोघं मिळून होळी साजरा करूया." तर त्यानंतर तेवढ्यात सावी येते आणि सावी बोलते, "काय गं, काय करते तू मध्ये येते? आणि हे बघ, हा आम्ही नवरा-बायको आहोत काय कायद्याने, नाहीतर मला पोलिसांना पाठवावं लागेल. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवशील का तू जेलमध्ये?" असं सावी बोलते. त्यानंतर इरा बोलते, "ठीक आहे, सोडते मी तुला एवढ्या वेळेस." आणि त्यानंतर धैर्य आणि सावी पूजा वगैरे करतात. सर्वजण पूजा करतात आणि धैर्य मोठ्याने बोंबलायला लागतो. तो बोलतो, "जे आमच्या घरावर काळं सत्य आहे, ते लवकरात लवकर जाऊ दे." असं मोठ्याने ओरडतो आणि बॉम्ब-बॉम्ब करतो. असं धैर्य करतो. त्यानंतर सर्वजण तसंच करतात आणि त्यानंतर जो दया असतो तो गाडीला त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि तो तिथून निघतो. निघाल्यानंतर एका ठिकाणी पोहोचतो तर तिथं दामिनी असते आणि दामिनी सर्वात आधी बोलते, "हे बघ दया, तुझ्या नावावर मी सगळी प्रॉपर्टी केली आहे." त्यानंतर दया खूप मोठ्या-मोठ्याने हसतो आणि त्याला खूप आनंद होतो कारण सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर झाली असं त्याचं गैरसमज होतो. पण तेवढ्यात जे सावी आणि धैर्य असतात ते दोघे पण त्यांचा पिछा करत दह्याचा पाठलाग करत आलेले असतात आणि तेवढ्यात आतमध्ये जी दामिनी असते ती आतमधून पिस्तूल काढते आणि दह्याच्या डोक्यामध्ये गोळी घालते आणि जो धैर्य आणि सावी असतात दरवाजे उघडतात आणि पुढं बघतात तर जो दया मामा आहे तो मेलेला असतो. आता बघूया पुढील भागात काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.